चला फायनलचा सामना रंगण्यात येईल बोलेश्वरी संघ वर्सेस अर्नाला बी संघ या दोन्ही संघांदरम्यान. पहिले षटक गोलंदाजी मार्गावर बाल या दोन षटकांचा सामना असेल. एका बाजूला संतोष दुसऱ्या बाजूला गजानन. पहिला चेंडू यावेळी ऑफ साइडला कट करायला फटका. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकारासाठी प्रयत्न तर पूर्ण केला होता परंतु त्याला मात देऊन चेंडू निघून जाईल चौकारासाठी. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. तीन षटकांचा सामना आहे याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. यावेळी सफल होऊन गेल्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेगच्या डोक्यावरनं. सँगडीचे फायनलचा सामना आणि फायनलच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची सुरुवात खूप कमी पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय फक्त आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. 2 चेंडूंमध्ये 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवरचा प्रेशर जो आहे तो पूर्ण गोलंदाजावर टाकण्यात आला आहे. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळून गेलेला फटका चौकारासाठी. त्यानंतर डीप फाईन लेगच्या डोक्यावरनं मारलेला तो षटकार. यावेळी पिन पॉइंट ॲक्युरसी त्याच प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला जातो. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरनं येतो आणखी चौकार. वेलकम डीजे. सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. अर्नाला संघाची ज्या प्रकारची गोलंदाजी अजूनपर्यंत हाताळत होते परंतु दबाव धडपण प्रेशर अगदी सर्व काही जाणत आहे गोलंदाजावर. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 बाउंड्री अजून आले. यावेळी थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फाईन लेगच्या रिजनला पंच बोलता आपल्यापर्यंत अवांतर धावफलक्यात ऍड होईल. वाईड +1 तोडल 2 धावा अशा ऍड होतील अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 धावेवर. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी चेंडू हाताला गेला. चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजनला. एकदा पूर्ण होईल. दुसऱ्या धावेची कॉल खराब फेकी झाली आणि त्याच्या चालता आणखी अजून एक धाव ऍड होईल. खराब फेकी 2 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल ती 18 धावेवर. यावेळी हलक्यातून खेळून काढ फटका. पॉइंट रिजनला चेंडू चालला. थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक शिकेल. पॉइंट रिजन पर्यंत एक धाव पूर्ण होईल. एक धावशी धावसलक्यात भर होईल. जाऊन पोहोचेल 19 धावावर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या विदाउट एनी लॉस. यावेळी कट करायचा प्रयत्न होता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न शेतफल. हॅलो हॅलो हेल्थ चेक नोचा इशारा दे पंचांगड. हॅलो
यावेळी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, त्याला पुल केला जातोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक ना झाले चूक, तिकडे चूक होतोय आणि याला एक चौकार. पंचवीस धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. ते फायनलचा सामना आणि फायनलच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची एक अटॅकिंग सुरुवात, एक इंटेंटफुल सुरुवात पाहायला मिळते. जर या सामन्यामध्ये आता अर्नाला संघाला कमबॅक करायचं असेल तर नक्कीच कुठेतरी ह्या षटकावर नजर असतील. बॉलर नेम प्लीज. बॉलरचं नाव. दुसरा षटक मार्गस्थ. यावेळी अकरूट टप्प्याचा चेंडू होता. अकरूट टप्प्याचा चेंडू त्याला मोठा फटका दिशा देण्याचा प्रयत्न होता मिड विकेट रिजनला, परंतु स्विंग अँड मिस निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. निर्धाव चेंडू आलाय आणि जर अशाच प्रकारचे अजून 2 ते 3 निर्धाव चेंडू आले तर सामन्यामध्ये कुठेतरी परत येऊ शकतो अर्नाला संघ. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. जेल सुटलाय. अशा सिच्युएशन मध्ये जेल सोडणं इतकं काही योग्य परिस्थिती नाही आहे जेल सोडण्यासारखी. जेल ची संधी होती, जेल सुटला गेला आणि 2 धावा सुद्धा ऍड होतील धावफलकामध्ये. जेल सुटल्यानंतर आपण मोठे मोठे कीर्तिमान सुद्धा स्थापित होताना पाहायला मिळाले आहेत. मग कोण विसरेल ते 264 धावा, कोण विसरेल ते 201 धावा ग्लेन मॅक्सवेलच्या. ज्यावेळी जेल सुटले होते त्यावेळेस सिच्युएशन मधून जे सामना जिंकवला होता. नोचा इशारा सुद्धा आलाय पंचांकडनं. फ्री हिट सुद्धा असेल. नो प्लस फ्री हिट. शफल उंकलण्याचा प्रयत्न होता फाईन रिजनला, परंतु निर्धाव चेंडू आला होता. एसटी रक्षकाला गॅदर करता आलेला नाहीये चेंडू, परंतु बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एक धावाने समाधान मानावं लागेल बायच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 धावेवर. 2 चेंडूचा खेळ संपला गेला अजूनपर्यंत. 4 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. या इनिंग मध्ये टोटल 10 चेंडू येणारे बाकी आणि 10 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारायचा प्रयत्न असतील. यावेळी पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा पायाचा वेध घेऊन चेंडू एसटी रक्षकापर्यंत पोहोचला गेला. धावचेच्या स्वरूपात संतोष होईल बाद. पहिला गडी बॅक टू डिपार्ट. वेलकम डीजे. मगर जाने का नहीं. का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं. थँक यू डीजे. यावेळी लेट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालाय पॉइंट रिजनला. एक धाव पूर्ण होईल. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. 2 धावा पूर्ण होतील. क्षेत्ररक्षक कडून फेकेल. चांगला गॅदर पायशी क्षेत्ररक्षक केलं गेलं होतं. 4 चेंडूचा खेळ संपतोय. दुसऱ्या षटकातला धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावेवर. आता या 8 चेंडूवर अवलंबून आहे की सामना कितीपर्यंत. 1 रन शॉट घेतली गेली आहे. एकच धाव असेल
पंचांचा इशारा आलाय 1 शॉट. 1 शॉट आली आहे पंचांचा इशारा. 30 धावा धावफलकावर. स्विच हिट करायचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जर सामन्यात कायम राहायचं असेल तर नक्कीच 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल अर्नाळा संघाचा. खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तैनात होता. थोडासा फंबल झाला. गॅदर खराब, परंतु शेवटच्या क्षणी दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. वेलकम डीजे. सांगलीचे 2 षटकाचा खेळ संपतोय. 31 धावा धावफलकावर लागले गेले. शेवटचे षटक मार्गस्थ. बाजीराव यांना पारितोषिक आलाय. जर 1 षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक तनपुरे साहेबांकडून. शेवटचं षटक गोलंदाजी मार्गवर येते. गोलंदाज रवी येतोय गोलंदाजी मार्गवर. जर इकडनं 40 धावापर्यंत रोखण्यात सक्षम राहिले तर नक्कीच सामना कुठेतरी बॅलन्सिंग असेल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. अतिरिक्त आउटसाइड ऑफ स्टंप असल्या कारणे पंच बोलतायत आपल्यापर्यंत. वाईटचा इशारा आलाय पंचांचा. अवांतर धाव ऍड होताना पाहायला मिळते. धाव फलकामध्ये जाऊन पोचते 32 धावेवर. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा 30.30 वाईटचा इशारा येतोय. वाईड +1 तोडोल 2 धावा. 3 धावा अवंतरच्या स्वरूपात ऍड होताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही चेंडू लिगली हाताळला गेला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा वाईड आला आणि +1 अवंतर धाव. दबाव जाणला जातोय गोलंदाजावर. ज्या प्रकारची फलंदाजी झाली अजूनपर्यंत त्या फलंदाजाचा परिणाम आता गोलंदाज भोगतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालाय कव्हर रिजनला. क्षेत्रक्षेत्राकडे तैनात. एकदा पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कॉल. खराब फेकी होतोय पुन्हा एकदा. तितका प्रॉपर गॅदर करता आलेला नाहीये चेंडू आणि फेकी सुद्धा तितकी प्रॉपर नाही राहिली. त्या कारणे 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावेवर. यावेळी विकेट करता प्रयत्न. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नाही मिळत. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक येईल डिफाईन लेगच्या रिजन वरनं. 2 धावा पूर्ण होतील. तिसरी धाव सुद्धा घेण्यात येईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. आखो मे इशारा. दोन्ही फलंदाजांचा 3 धावा पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवरती. थोडा वेळासाठी चेंडू हवेत आणि जेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा झाले चूक आणि परत एकदा 2 धावा चोरल्या गेल्या आहेत. ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट होते दोन्ही फलंदाजांमध्ये त्याच प्रकारचा दबाव गोलंदाजांवर जाणला जातोय. यावेळी विकेट करायचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर तैनात. एकदा पूर्ण होईल. चांगला फेकी पाहायला मिळतंय. एक जाऊन समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचते ती 42 धावेवर. 2 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. 2 चेंडूमध्ये चांगली कामगिरी करेल का? जर 2 निर्धाव चेंडू आले तर सामना अजूनही ऑन आहे. बॅलन्सिंग सामना पाहायला मिळेल.
यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू चेंडू झाला लॉंग ऑन रिजनला ग्राउंड पद्धतीने कार्पेट पद्धतीने खेळला फटका एक धाव पूर्ण होतील दुसऱ्या धावेचा कॉल धावची संधी गॅदर करता आलेला नाहीये चेंडू खूप मिसफील्ड पाहायला मिळाले या सामन्यामध्ये अजूनपर्यंत यावेळी गॅदर करता आलेला नाहीये 2 धावा मिळतील 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्या शेवटचा चेंडू असेल 44 धावा लागल्या गेल्या आहेत माफ करा 44 धावा लागल्या गेल्या धावफलकावर शेवटचा चेंडू असेल अजूनपर्यंत जर या चेंडूवर मोठा फटकार आला तर नक्कीच 50-51 धावांचं आव्हान पाहायला मिळेल धावफलकावर लिव्ह केला जातो चेंडूला कॅल्क्युलेटर रिक्स घेतला गेला होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते षटक संपतय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा लावण्यात यशस्वी झाला आहे तो म्हणजे बोलेश्वरी संघ आणि 45 धावांचं आव्हान असेल अर्नाला बी संघाला आणि तोपर्यंत एक संधी देवा डीजेला सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गोवेटाय मग काय अरे बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघून मॅची बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघून मॅची बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरी तुला पाहून मॅची बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरी तुला पाहून सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गोवेटाय सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गोवेटाय बोरीला बोर पिकलाय बोरीला बघून मॅची बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघून मॅची बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरी तुला पाहून मॅची बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरी तुला पाहून मॅची बोलाय हिरवाच आठवण आली तर मला तुझे आठवण आली तर मला तुझे आठवण आली तर मला तुझे हिरवाच आठवण आली तर मला तुझे आठवण आली तर मला तुझे आठवण आली तर मला तुझे तिचा जीव दमलाय बरी तुझा तिचा जीव रंगलाय लग्नाला व्याजी पैसे हांड गणशी गणशी तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड गणशी गणशी संगडीचे चला घाई करायची थोडीशी थँक्यू थोडीशी घाई करायची दोन्ही संघांना विनंती असेल घाई करायची 3 षटकांचा सामना अजूनही होणारा बाकी आहे 3 षटकांमध्ये 45 धावांचं आव्हान दिलं गेलं आहे अरविंद पाटील रिक्षा चालक मालक संघटना अर्नाला अध्यक्ष प्रत्येक सामन्यासाठी सामनाविरुद्ध टी शर्ट देण्यात आलं आहे गंगाई दामोदर घरत यांच्या स्मरणार्थ दिनेश घरत व अरुण घरत यांच्याकडून प्रत्येक सामनासाठी सामनावीरची ट्रॉफी जन्नत एंटरप्राइजेस यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देण्यात आले आहे मथीबाई बाळू पाटील यांच्या स्मरणार्थी किशोर पाटील यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट मालिकावीर या ट्रॉफी देण्यात आली आहेत भरत नारायण पाटील यांच्यातर्फे 8 कोंबडे केतन पाटील यांच्यातर्फे प्रथम ट्रॉफी महेश अशोक वजे यांच्यातर्फे द्वितीय ट्रॉफी रेश्मा दीपक पाटील यांच्या स्मरणार्थ तृतीय ट्रॉफी राजेंद्र रिसॉर्ट मानस रिसॉर्ट मॅग्नम रिसॉर्ट मंथन रिसॉर्ट ग्रीन पॅराडाइज रिसॉर्ट ब्लू व्हील रिसॉर्ट किनारा रिसॉर्ट सागर रिसॉर्ट मेहुल ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे विनोद जाधव यांच्यातर्फे रेश्मा अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे या सर्वांनी या टुर्नामेंटसाठी मदत केलेली आहे खूप खूप आभार तुमचं सोएब पटेल यांना पारितोषिक आलंय जर चौकार मारला तर 1000 रुपये पारितोषिक आणि षटकार मारला तर 2000 रुपये पारितोषिक तनपुरे साहेबांकडून
संघाचे दोन फलंदाज मैदानाच्या आत दाखवले. एका बाजूला रवी, दुसऱ्या बाजूला मुदत सर. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज केसरी. 18 चेंडू मध्ये 45 धाव्यांची गरज. 15ची सरासरी गाठायची आहे. फायनलचा सामना रिक्षा चालक मालक संघटना अर्नाला आयोजित 2025चा चषक. पहिला चेंडू खोलवर डब्यात चेंडूला फ्लिक केलाय. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. मिसफील्ड होते. 2 धावा पूर्ण होतील तोपर्यंत. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेशी धावफलक श्री गणेशा होईल. 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचेल 2 धावेवर. नक्कीच आता मोठे फटकेबाजी करावी लागेल. 15ची सरासरी गाठायची. संध्याकाळच्या सत्रामध्ये इतकी सोपी तर नाहीये सरासरी, परंतु आज तर सोडून होणार नाही. यावेळी ऑफ साइडला कट करून गेलेला फटका. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझनला. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक त्यांना आता अडवला गेलाय चेंडू. आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा सुद्धा वाचवले गेले आहेत. चांगली गायदर केला. चांगल्या फेकी सुद्धा पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाकडून. 2च धावणे समाधान मानावं लागेल. 2 चेंडूचा खेळ संपतोय. 4 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठे फटके येणं गरजेचं असेल. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 41 धाव्यांचं समीकरण राहून पोहोचतंय. यावेळी मोठा फटका गेल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. शॉर्ट फाईन लेगचा फील्डर इंटरेस्टेड चेंडूवर आलाय. आणि पहिल्या अटेमध्ये जर जेल सुटला होता, परंतु त्यानंतर दुसऱ्या अटेमध्ये जेल विसावला गेला आहे. विकेटचं पतन. चला घाई करायची थोडीशी. घाई करायची आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. थोडीशी घाई करायची विनंती असेल. दोन्ही संघांना अजून बक्षीस समारंभ बाकी आहे. रवींद्र येतोय फलंदाजी मार्कवर. नंबर 3 चा फलंदाज. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडूची सांगता होतं. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 2 दुक्के आले होते, परत त्यानंतर 3 बॅक टू बॅक डॉट चेंडू. एक निर्धाव चेंडू आला, त्यानंतर विकेट सुद्धा आली. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडूला उडवला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता थोड्या वेळेसाठी, परंतु 1 धावने समाधान मानावे लागेल. दुसऱ्या धावेचा कॉल तर दिला गेला आहे. 2 धावा पूर्ण होतील. षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 6 धावा विदाउट एनी लॉस. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. यावेळी उडवला आहे चेंडू हवेत. चेंडू जाईल मिड विकेट रिजनच्या डोक्यावरनं. येईल षटकार. वेलकम डीजे. ज्याची मी त्यालाच आणलं. नक्की थोडीशी घाई करायची आहे. जो प्रेशर आता होता फलंदाजावर तो थोडा गोलंदाजावर गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावेवर. 28 धाव्यांची गरज अजूनही आहे. 9 चेंडू मध्ये 28 धावा. सामना अजूनही ऑन आहे. मोठे फटके येत आहेत. सफल होऊन गेल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केलेला फटका. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाला बीट करून. येईल एक आणखी चौकार. लागली
थँक्यू डीजे. ते म्हणतात ना, इंग्लंडचे वातावरण आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल का सांगता येत नाही. त्याच प्रकारचं एक मोठं उदाहरण पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू अगोदर असं वाटत होतं की बोलेश्वरी संघ सामन्यात पुढे आहे की काय, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू डीप मिड विकेटला रिजनला षटकार मारला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चौकार मारला आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे आणलाय आपल्या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावेवर. अजूनही 24 धाव्यांची गरज. 8 चेंडू 24 धावा. जर इकडनं एखाद 2 मोठे फटकार आले तर नक्कीच सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक होईल. यावेळी पुन्हा एकदा शफल झाले होते डीपी टू द क्रीज. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी झाले चूक. फटक्यात तितकं एलिमिनेशन भेटलं नाही. अटेम्प्ट तर केला गेला होता परंतु एलिमिनेशन भेटलं नाही आणि विकेटचं पतन. फलंदाज रवी बॅक टू डिपार्ट. बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. शिपलीनी शिपलीनी दूध भाजीला, शिपलीनी शिपलीनी दूध भाजीला. थँक्यू डीजे. आता 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 24 धावा येऊन राहिले समीकरण. मोठा फटका खेळण्यात गेला होता परंतु इतका प्रॉपर टायमिंग नव्हता झाला की तो बाउंड्री रोप क्लिअर करेल. क्षेत्ररक्षक गजा तिकडे तैनात होता आणि त्यांनी कुठली चूक न करता जेल टिपला गेला. यावेळी खोलवर डब्यात चेंडू, चेंडूला उडवलाय लॉंग ऑन रिजनला. चेंडू पास होईल का? 1 बाउन्स. परंतु क्षेत्ररक्षक तैनात. वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवेल. आता समीकरण येऊन राहते 6 चेंडू, 6 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज. सामना अजूनही ऑन आहे दोन्ही बाजूनी. हॅलो. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज. आता गजा येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू मध्ये 4 मोठे फटके आणि सामना तुमच्या तर्फे झुकेल. परंतु 6 चेंडू मध्ये जर 3 चेंडू चांगले हाताळले गेले तर सामना तुमच्या हातातून निघून जाईल. यावेळी ऑन साईडला खेळून काढलेला फटका. चेंडू झाला डीप मिड विकेट रिजनला. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येईल, अडून फेकेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. आता 5 मध्ये 20 ची गरज. 5 चेंडू 20 धाव्यांची गरज. यावेळी फटका उडवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फील्ड तैनात. 1च धाव मिळेल. नक्कीच आता कुठेतरी फक्त फॉर्मॅलिटी उरली जाते या सामन्यामध्ये, कारण 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज असेल. यावेळी विकेट गेलेला फटका. चेंडू हवेत तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात, परंतु त्यांना मात देऊन चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकारासाठी. थँक्यू डीजे. थोडासा उशीर होतोय काय चौकार यायचा, कारण की आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज. जर सामना जिंकायचा असेल तर 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल. 3 मोठे फटके गरजेचे असतील या सामना जिंकण्यासाठी. यावेळी पहिला येईल का? परंतु नाही, फक्त हवेत गेलाय. लांबी तर घाटली होती परंतु तितकी नाही जितकी क्रॉस करेल बाउंड्री रोपला. विकेटचं पतन. शाईनूर बॅक टू डिपार्ट.
2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. स्टेपआउट करून गेलेला फटका, चेंडू झाला लॉंग ऑफला, फिल्डर तैनात आणि विकेटचा पतन होईल का? जेल सुटला गेलाय, जेल सुटला गेला आणि शेवटचा चेंडू असेल. रिक्षा चालक मालक संघटना अर्नाळा अध्यक्ष, अर्नाळा आयोजित अर्नाळा चषक 2025 चा सामना संपलाय. फायनलचा सामना संपलाय. बोलीश्वरी संघ ठरलाय या स्पर्धेतील विजयी संघ. खूप खूप शुभेच्छा बोलीश्वरी संघ.